येस, असं लाईनअप करायचंय कॅमेरा अँगल समोर. असं असं लाईनअप करायचं असं इथून थोडा इकडे. हॅलो, चला अक्षय शितूत शेवटचा पुकार. अक्षय शितूत. हॅलो, नक्कीच मेगा फायनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आहोत HPL 2024 हाजी कसम प्रीमियर लीग ऑर्गनाइज्ड बाय चकोर ग्रुप. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते आणि या 8 संघांपैकी 2 संघ वरती आले आहेत. एका दिशेला आहेत गणेश करावडे अमेय चौकेकर यांच्या लीडरशिप मध्ये असलेला रेडर्स, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि दुसऱ्या दिशेला आहे आदित्य मसूरकर यांचा अक्षय शितूतच्या लीडरशिप मध्ये टीम स्पार्टन स्पोर्ट्स, यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वप्रथम आपण या ठिकाणी चकोर ग्रुपची ओळख परेड करणार आहोत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी करणार आहोत टॉस. तर चकोर ग्रुपला विनंती आहे आपण सर्व प्लेयर्सला एकदा हँडशेक करायचं आहे आणि त्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत टॉस सोबत. ओनर्स, दोन्ही ओनर्स पुढे. येस, हॅलो. हॅलो.
हॅलो हॅलो, या ठिकाणी पाहुणे मंडळी देखील उपस्थित आहेत. पाहुणे मंडळींसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गणेश करावडे यांचे वडील सुरेश करावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. विलास चौकेकर या ठिकाणी आलेले आहेत. दिलीप हंसाटे आणि त्यांच्याच सोबत राजेश शेट्टे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यानंतर मी आमंत्रित करतो चकोर ग्रुपचे रुपेश हडकर यांना. त्यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. बोथ द कॅप्टन्स प्लीज कम फॉरवर्ड फॉर द फायनल टाइम. पुन्हा एकदा फायनल मध्ये अक्षय शितूत आणि अमेय चौकेकर. टॉस केला जातोय या ठिकाणी. हेड इज द कॉल. हेड इट इज. अमेय चौकेकर टॉस जिंकलाय. सर्वप्रथम काय कराल? बॉलिंग करू. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. HPL 2023 संजू रॉयल्स. गणेश करावडे ओनर, अक्षय शितूत स्वतःचा खेळाडू. गेल्या वर्षीचाच तो ट्रॉफी ड्रॉट, वर्षापासून तुमच्या संघाला ट्रॉफी ड्रॉट सुरू आहे, तर तो ड्रॉट तोडायचा प्रयत्न असेल. आणि फायनल मध्ये आज काय मागाल? गेल्या वर्षी नक्कीच ट्रॉफी मागितली होती, 2 वर्ष ट्रॉफी मागताय, पण या वर्षी काय मागाल या फायनल कडून? फायनलची ट्रॉफी हवी आहे. फायनलची ट्रॉफी. पहिल्यांदा बॉलिंग करणार आहात. सेमीफायनल मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना 100 धावा झाल्या होत्या. बॉलिंग करताना आज काय रणनीती असणार आहे आणि कशा प्रकारचा बॉलिंग अटॅक, कशा प्रकारे टीमचा माहोल पाहायला मिळतोय? बघायला गेलं तर आमचे सिनियर प्लेयर अमित भाई, सचिन दादा यांनी मला खूप साथ दिली आहे आतापर्यंत कॅप्टनशिप. तसेच माझे जे यंग प्लेयर आहेत, ओमकार सुत्रावे, सिद्धेश पेडणेकर, उत्कर्ष, सर्वच माझ्या टीमनी खूप मला साथ दिली आहे. त्यांनी मला कॅप्टनशिपसाठी एक ते स्पिरिट देतात की तू आमचा कॅप्टन आहे, तू जे बोलशील ते. त्यामुळे त्यांच्यासाठी जिंकणार आणि ट्रॉफी आणणार. मेन म्हणजे ओनरसाठी माझ्या 2 वर्ष झाली, ह्या वर्षी मिस नाही करून देणार. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट तुम्हाला मॅचसाठी. अक्षय शितूत, तुमच्याकडे येईन मी. नवीन ओनर आहेत आदित्य मसूरकर आणि त्यांचा संघ स्पार्टन स्पोर्ट्स इथपर्यंत घेऊन आलायत. गेल्या वर्षी संजू रॉयल्समध्ये तुम्हाला देखील ट्रॉफी नशिबात नव्हती गेल्या वर्षी, पण यावर्षी देखील फायनल आली आहे. ती ट्रॉफी जवळजवळ तुमच्या दोघांना खेचून बोलावते, पण ती आज कोणाच्या नशिबात जाणार आहे फायनली आम्हाला कळणार आहे. कसं वाटतंय या फायनल मध्ये येऊन आणि या टीमला लीड करून? मी असं म्हणेन की जे पहिली मॅच आम्ही हरलो होतो तेव्हा आमचा संघ ऑल आउट झाला होता 42 धावांवरती. त्याच्यानंतर या सगळ्यांनी जो स्वतः कॉन्फिडन्स दाखवला आहे त्यामुळे आम्ही ही फायनल खेळतोय. तर ह्यांच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. कोणी प्लेअरमुळे नाही, ही सगळ्यांनी मिळून बनवलेली टीम आहे आणि खूप चांगल्या स्पिरिटची टीम आहे आणि ह्यांच्या सहकार्यामुळे मी चांगल्या प्रकारे लीड करू शकलो. नक्कीच यावेळेला जर पाहिलं तर टॉसमध्ये थोडासा ट्रिकी डिसिजन आलाय. गेल्या वेळेला तुम्ही चेस केलं होतं, आता तुम्हाला पहिली बॅटिंग करायची म्हणजे डिफेंड करायला येणार आहेत. डिफेंड करताना देखील काल रात्रीच्या दिवसात तुम्ही एक सामना जिंकलाय, तर या सामन्याकडे कशा प्रकारे लुकआउट असणार आहे तुमच्या टीमचा? तर सलग 5 टॉस मी हरलोय आता त्याच्यामुळे मला कुठलंच प्रेशर नाही आहे. हां, आणि आमची स्ट्रॅटेजी पण लास्ट मोमेंटला बनते, तर त्याच्यामुळे ते पण आम्ही सांगू शकत नाही. बघूया आता दुष्काळ कोणाचा संपतोय. नक्कीच दुष्काळ कोणाचा संपणार हे देखील हॅशटॅग आपण या मॅचला देऊ शकतो. ऑल द बेस्ट तुम्हाला सुद्धा असणार आहे, दोन्ही कॅप्टन्सला असणार आहे. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा सांगतो, एका दिशेला आहेत गणेश करा, त्यांच्या कॅप्टन अमेय चौकेकर टीम रेडर्स, एका दिशेला आदित्य मसूरकर टीम स्पार्टन स्पोर्ट्स, त्यांचे कॅप्टन अक्षय शितूत. न्यूज फ्रॉम द सेंटर इज रेडर्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू. हे सर्व सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. चकोर ग्रुप तर्फे तुम्हा सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि ज्या प्रकारे ज्या खेळ भावनेने
हा खेळ आतापर्यंत चालत आलाय, कोणताही तंटा नाही, कोणताही वाद या खेळामध्ये आतापर्यंत झाला नाहीये. अशाच खेळीमेळीच्या वातावरणात हे सामने पार पडून दे हीच प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुरुवात करूया थोड्याच वेळात मॅचला. धन्यवाद. हॅलो. मध्ये जर आपण पाहिलं तर या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये आज हे मित्र एकमेकांचे वैरी बनणार आहेत. अक्षय शितूत आणि अमेय चौकेकर दोघांच्याही हडल मधून आवाज आलाय आणि या दोन्हीही कॅप्टन्ससाठी
हे स्पेशल गाणं आपण या ठिकाणी लावतोय. चेक. हॅलो हॅलो. तू या दोस्तीमध्ये आज वेगळी दरार पडली आहे. फायनलची दरार आहे. ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार, कोणाच्या तोंडावर हास्य आणि कोणाच्या तोंडावर नैराश्य याचं या ठिकाणी उदाहरण पेश करणारी ही क्रिकेटमय संध्याकाळ. आणि या क्रिकेटमय संध्याकाळी आज या क्रिकेट रूपी दोस्तीचा आस्वाद घेण्यासाठी हे सर्व प्रेक्षक या ठिकाणी जमलेत. आपण पाहत आहात. नमस्कार मित्र हो, आपल्या सर्वांचं मी स्वरूप धुरी कॉमेंट्री बॉक्स मधून स्वागत करतो. हाजी कसम प्रीमियर लीग 2024 ऑर्गनाइज्ड बाय चकोर ग्रुप. चला 2 बॅटर पाठवायचे. अक्षय शितूत शेवटची विनंती आहे आपल्याला, शेवटचा पुकार, शेवटची विनंती. फायनल मॅच, फायनल काउंटडाऊन आणि या फायनलला या ठिकाणी होते सुरुवात. आमच्या सोबत जर्मनीचे देखील 2 प्रेक्षक लाभलेत आम्हाला. आमच्याच इमारतीमधील रहिवाशी सागर मातेरे आणि वेदांत पाताडे.
हॅलो, सुरुवात होते फायनलच्या मॅचला. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. फायनलला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवरती आली आहे एक धाव. नक्कीच जर पाहायचं झालं तर मंदार कांदळगावकर आणि सिद्धार्थ वारंग ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सचिन परब गोलंदाजीला, एक्सपिरियन्स गोलंदाजीमध्ये आणि यंगस्टर फलंदाजीमध्ये. अमेय चौकेकर किपिंग करतायत. फायनलचा सामना, दुसरा चेंडू, वेगवान चेंडू आणि काय कळला नाहीये हा चेंडू. मंदार कांदळगावकर यांना वेगात आलाय चेंडू. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अमेय चौकेकर यांच्या यष्ट्यांमध्ये येताना पाहायला मिळतोय. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते अमेय चौकेकर यांच्या माध्यमातून. पॉइंटला ओमकार हिरलेकर, कव्हर्ससाठी ओमकार सुत्रावे, मागे श्रेयस गुरव. मागे यावेळेला जर पाहिलं तर मागे बराच मागे चेंडू गेलाय. चांगली अडवणूक केली गेली आहे त्या चेंडूची. बाईच्या स्वरूपात या धावा मिळणार आहेत. नॉट अ वाईड बॉल, म्हणजे चांगली लिगल डिलिव्हरी येताना पाहायला मिळाली आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव आहे. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचली आहे. सचिन परब सुंदर गोलंदाजी करतायत. 3 चेंडू झालेत. एक बाई झालाय आत्ताचा. वाईड नाही दिलाय, बाईच दिलाय. वाईड दिलाच नाहीये, नाही दिला बाळा. बाईची एक धाव आली आहे. यानंतरचा देखील चेंडू सन्मान दिला जातोय सिद्धार्थ वारंग यांच्या माध्यमातून. 3 धावा आता धावफलकावर झाल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. सुंदर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. कारण जर पाहिलं तर सचिन परब यांना जर चांगल्या रीतीने खेळले तर पुढील येणारे गोलंदाज त्यांच्यावरती हल्ला चढवू शकतात सिद्धार्थ वारंग. म्हणूनच ही आरामात खेळी, सेन्सिबल खेळी एका चांगल्या बॅटर कडून पाहायला मिळते. यावेळेला जर पाहायचं झालं तर कट केलाय. गॅप मध्ये आहे चेंडू. किती दूरवर जाणार आहे चेंडू याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 3 धावा तर धावून काढल्या आहेत आणि 4थ्या धावेचा या ठिकाणी चाललाय प्रयत्न. आणि एक रन शॉट या ठिकाणी म्हटलं जात आहे. म्हणजेच 3 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. 1 रन शॉट. पंच अविसर यांचं या ठिकाणी 3च धावा मिळणार आहेत. 4 धावा धावल्या पण 1 रन शॉट सरांनी दिलाय. रिव्ह्यू स्कोर, धावसंख्या. अच्छा, चौकार आहे. पाय टेकलाय, चौकार आहे त्या ठिकाणी. चौकार आहे. नक्की 4 धावा मिळणार आहेत या चेंडूवरती. म्हणजेच धावसंख्या आता येऊन पोहोचते आहे 7 धावा. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 7. सर चौकार आहे, चौकार आहे, चौकार आहे. पाय टेकलाय, चौकार आहे. रिव्ह्यू चेक केला इथे. यस, 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 1 चेंडूचा खेळ बाकी. अजूनही पहिल्या षटकातला सचिन परब करतायत गोलंदाजी. आणि ही फायनलची मॅच अक्षय शितूत वर्सेस अमेय चौकेकर, आदित्य मसूरकर वर्सेस गणेश करावडे. मॅच मध्ये आली आहे रंगत. काय घडणार, कोण जिंकणार ही HPL हाजी कासम प्रीमियर लीग 2024. सचिन परब पुनश्च एकदा यावेळेला फ्लिक केलाय चेंडूला आणि पुन्हा एकदा गॅपला भेदलाय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या आहेत. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होता पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 9 बिनगडी बाद. 9 धावा झाल्या आहेत. नक्कीच क्रिकेटची ही पंढरी म्हणजे मुंबई. या मुंबईमध्ये किती क्रिकेट चालतं, किती सारं क्रिकेट चालतं. आणि नक्कीच ही एक आगळी वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. फास्ट अंडर आर्मची चक्री देखील याला म्हटलं जातं. थोडंसं लांबवरून धावत येऊन हाताला पूर्ण फिरवून अंडर आर्म डिलिव्हर करायचं असतं त्या बॉलला. आणि हे देखील एक कौशल्य, एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य. प्रत्येक खेळाडूमध्ये हे कौशल्य तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. आता गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जात आहे ओमकार सुत्रावे यांना. ओमकार सुत्रावे कॅप परिधान करून नक्कीच बॉलिंगसाठी आले. दुसरं षटक हाताळण्यासाठी सिद्धार्थ वारंग त्यांच्या समोर आहेत. यावेळेला जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला थोडंसं वाईडिश लावलं जात आहे. फाईन लेग सर्कलमध्ये अमित सातार्डेकर, पॉइंटला ओमकार हिरलेकर,
कव्हर्सला स्वतः सचिन परब, श्रेयस गुरव ॲट मिड ऑन. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. काय घडणार या बॉलवर? पहिलाच बॉल, चेंडू हवेत, सचिन परब खाली, सिद्धार्थ वारंग हॅज टू डिपार्ट. पहिल्या चेंडूवर मिळाली विकेट आणि सिद्धार्थ वारंग यांचा फायनल मध्ये आता खेळ संपलाय. माघारी परतावं लागेल सिद्धार्थ वारंग यांना. पहिली विकेट, पहिला झटका, पहिला हादरा लागतोय तो म्हणजे टीम स्पार्टन स्पोर्ट्सला. आणि खूप मोठी विकेट आहे, कारण मागच्या मॅच मध्ये 20 धावा केलेला हा फलंदाज आहे. सेमीफायनल मध्ये 20 धावा करून आला. मोमेंटम त्यांच्याकडे होतं, परंतु त्या मोमेंटमला कॅरी फॉरवर्ड करू दिलं नाही. मध्ये आले ओमकार सुत्रावे आणि त्यांनी त्यांची सूत्र दाखवली आहेत. धाव संख्या 9, एक गडी बाद. पहिला झटका. नवीन बॅटर स्वराज कुबल मैदानाच्या आत. स्वराज कुबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच फुलर लेनची डिलिव्हरी होती, त्याला मात्र उचलायचं होतं कव्हर्सच्या वरून, परंतु लेट बॅट आली. स्पीड चांगली होती चेंडूला आणि त्याचमुळे कव्हर्सच्या हातामध्ये सोपा झेल. ओमकार सुत्रावे, पुढचा चेंडू काय घडणार? वेगवान चेंडू, ड्राईव्ह केलाय चेंडूला. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि एकच धाव यावेळेला मिळणार आहे. स्ट्रायकिंग एंडवर मंदार कांदळगावकर येतील. धावसंख्या 10 वर पोहोचली आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 वर येऊन पोहोचली आहे धावसंख्या. वेगवान चेंडू आहे, कट केलाय. पॉइंटचा फिल्डर ओमकार हिरलेकर, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पॉइंटचा फिल्डर चेंडूची अडवणूक करून चेंडू पूर्णतः घेऊन जात आहेत यष्टीरक्षक अमेय चौकेकर यांच्यापर्यंत. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 3 चेंडूंनंतर 11 धावांवरती येऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंवर केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत आणि एक मोठी विकेट, एक मोठा मासा जाळ्यात अडकवलाय सिद्धार्थ वारंग नावाचा. घणाघाती खतरनाक ठरू शकले असते. डिस्ट्रक्शन होतं त्यांच्या बॅटमध्ये, परंतु आता ते माघारी परतलेत. परंतु येणारे बॅटर देखील खूप डिस्ट्रक्टिव्ह आहेत या संघाचे. नो बॉल किती महागात पडणार आहे ओमकार सुत्रावे यांना. यावेळेला आलाय नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे आणि फ्री हिट इज इक्वल्स टू बिग हिट. फ्री हिट वर बिग हिट करण्यासाठीच हे खेळाडू ओळखले जातात. बॅटिंग लाईनअप साठी ओळख असणारा हा संघ आहे स्पार्टन स्पोर्ट्सचा. अजूनही अक्षय शितूत, मयुरेश पोकळे यांना येणे बाकी फलंदाजीसाठी. यावेळेला मात्र बोल्ड केलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. तितकासा फरक पडणार नाहीये स्वराज कुबल यांना. 22च्या स्वरूपात ही एक धाव लिहिली जाईल. संघाच्या धावसंख्या आता जर पाहिलं तर येऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1.4. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे ओमकार सुत्रावे यांच्या षटकातला. ओमकार सुत्रावे पुन्हा एकदा आपल्या रनअपवर सज्ज. पुढचा बॉल, वेगवान चेंडू, त्याच वेगात मारलेला फटका. काय सुंदर अडवणूक केली आहे त्या चेंडूची, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर होतं, परंतु निघून गेलाय चौकार. परंतु एफर्टचे पूर्ण नंबर आहेत. जर त्या खेळाडूचा एफर्ट आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगला एफर्ट पाहायला मिळाला बाउंड्री लाईनला. खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. देवर्ष परब, बघा न्यू कमर आहे देवर्ष परब, परंतु काय सुंदर फिल्डिंग केली आहे देवर्षनं, मानायला लागेल या देखील खेळाडूला. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातला. वेगवान चेंडू, नो बॉल येताना पाहायला मिळतोय यावेळेला ओमकार सुत्रावे यांच्या माध्यमातून. नो +1. धावसंख्या आता 19 वर येऊन पोहोचते. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता महागडे ठरतायत. 9 धावा आता खर्च केल्या आहेत या षटकामध्ये. फायनल मॅचचं प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. 6 चेंडू 6 गोलंदाज असणार आहेत.
ओमकार सुत्रावे दुसरंच षटक हाताळत आहेत. धावसंख्या 19. फ्री हिटचा चेंडू, शेवटचा चेंडू स्वराज कुबल यांच्यासाठी ही फ्री हिट. शेवटचा एक चेंडू हाताळायचा आहे या फायनल मध्ये ओमकार सुत्रावे यांना लीगल डिलिव्हरीच्या शोधात. ओमकार सुत्रावे पुन्हा एकदा. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेला हा चांगला फटका. अंकित गावडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागणार आहे स्वराज कुबल यांना. रनआउटच्या स्वरूपात फ्री हिटच्या बॉलवर स्वराज कुबल बाद. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 20. 2 गडी बाद. दुसरा झटका, दुसरा हादरा. नवीन बॅटर मयुरेश पोकळे आतमध्ये. हॅलो. मयुरेश पोकळे येथील स्ट्रायकिंग एंड वरती अमेय चौकेकर आलेत आता गोलंदाजीसाठी. अमेय चौकेकर वर्सेस मयुरेश पोकळे असा कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वतः कर्णधार. 20 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक हाताळण्यासाठी अमेय चौकेकर आता आले आहेत मैदानाच्या आतमध्ये. यष्टीरक्षणासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन परब. अमेय चौकेकर पहिला चेंडू. यावेळेला पहिला चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन सचिन परब यांच्याकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमेय चौकेकर यांचा. नक्कीच यानंतरचे येणारे फलंदाज अक्षय शितूत आपल्याला पाहायला मिळतात. ऑलराऊंड ऑप्शन स्वतः कर्णधार या संघाचे स्पार्टन स्पोर्ट्सचे. पुन्हा एकदा अमेय चौकेकर टू मयुरेश. वेगवान चेंडू हलक्या हातांनी खेळलाय मयुरेश यांनी. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न पूर्ण केला जाणार आहे. धावसंख्या आता 22 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. मयुरेश पोकळे चांगलं शॉट सिलेक्शन निवडलं. पायांवरती चेंडू होता आणि पायांवरच्या चेंडूला चांगला फ्लिक पाहायला मिळाला त्या ठिकाणी मयुरेशच्या माध्यमातून. चांगलं टायमिंग. पुन्हा एकदा अमेय चौकेकर येताना पाहायला मिळतात त्यांच्या रनअप वरती मयुरेशसाठी. तिसरा चेंडू. यावेळेला मात्र कॉटन बोल्टची संधी होती. काय सुंदर प्रयत्न केला गेला अमेय चौकेकर यांच्या माध्यमातून, परंतु या प्रयत्नामध्ये यश नाही मिळालंय. कॉटन बोल्टची चांगली संधी होती कीच आदळले मैदानावरती, परंतु चांगला प्रयत्न या ठिकाणी. 23 धावा धावफलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले. 3 चेंडूंवर 3च धावा खर्च केल्या आहेत. 3 लिगल डिलिव्हरीज, 3 अजून लिगल डिलिव्हरीजचा खेळ बाकी आहे या षटकातला. मंदार कांदळगावकर विरुद्ध अमेय चौकेकर अशी लढत आता पाहायला मिळणार आहे पॉपिंग क्रीजवर. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल मंदार कांदळगावकर यांच्यासाठी अमेय चौकेकर यांच्याकडून येताना पाहायला मिळतोय आपल्याला. 4 चेंडूंनंतर धावसंख्या आता 23 वर फसली आहे. 23 धावा 2 गडी बाद असं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू अमेय चौकेकर यांचा मंदार साठी येताना पाहायला मिळतोय. यावेळेला नक्कीच डाऊन द लेग साइड चेंडू वाईड बॉल असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड ऑन लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू मंदार कांदळगावकर यांच्यासाठी. अमेय चौकेकर सज्ज. पुढील चेंडू. यावेळेला मात्र दांडी केली आहे गुल आणि माघारी परतवलंय मंदार कांदळगावकर यांना. त्रिफळाचित फर्निचर डिस्ट्रॉय आणि अक्षय शितूत फायनली मैदानाच्या आत. 2 घनिष्ठ मित्र एकामेकांसमोर. अक्षय शितूत विरुद्ध अमेय चौकेकर आणि ही लढत त्यांचेच 2 मित्र जर्मनीवरून पाहतायत. सागर मातेरे आणि वेदांत पाताडे.
आणि त्यांचे काही मित्र टीम इनक्रेडिबलचे सदस्य देखील या ठिकाणी बसले आहेत. कपिल कांदळगावकर, साहिल कांदळगावकर, अमित मातेरे, विघ्नेश हंचाटे, अलंकार सातार्डेकर, भूषण बांबुळकर, हर्षद पांचाळ, हे सर्व सदस्य ही लढत पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. अक्षय शितूत विरुद्ध अमेय चौकेकर, आयकॉन वर्सेस आयकॉन, कॅप्टन वर्सेस कॅप्टन, ऑलराऊंडर वर्सेस द ऑलराऊंडर. 5 चेंडू झाले, 4 धावा खर्च केल्या, 24, 3 गडी बाद. अक्षय शितूत मैदानाच्या आत, काय घडणार काय बिघडणार. शेवटचा चेंडू अमेय चौकेकर यांचा अक्षय शितूत साठी. फायनलची मॅच, फायनलचं प्रेशर, फायनलचं दडपण, फायनलचा माइंडसेट. कोणाकडे जाणार ती ट्रॉफी आणि कोण मागणार आज ओनरची माफी, याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. शेवटचा चेंडू अमेय चौकेकरचा अक्षय साठी. यावेळेला हलक्या हातांनी खेळलाय अक्षय यांनी. एका धावेसाठी 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि थ्रो चुकीच्या दिशेला आलाय, परंतु ओव्हर आपली संपवली आहे. केवळ 6 धावा खर्च करून 1 गडी बाद केला अमेय चौकेकर यांनी आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26, 3 गडी बाद. 26 धावा, 3 गडी बाद. आणि आपल्याला YouTube वरती दर्शक लाभलेत, त्यांच्याकडून देखील कमेंट्स येत आहेत. सागर मातेरे यांची कमेंट या ठिकाणी आली आहे. जर अक्षय शितूत यांनी 50 धावा केल्या तर त्यांना जर्मनीवरून 100 युरोज सेंड केले जातील. 100 युरोज म्हणजे जवळजवळ आपल्या इथले 8,000 रुपये. 8,000 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आहे अक्षय यांच्याकडे. अक्षय शितूत ही कदाचित जागेवालाची रणनीती देखील असू शकते. विनंती असणार आहे लेफ्ट साइडच्या डगआउट वरती कॅमेरामॅनने झूम करायचं आहे. लेफ्ट साइडच्या डगआउट जे आहेत त्यावरती कॅमेरामॅन प्लीज झूम करायचं आहे. आपण आपल्या दोन्ही खेळाडूंची नावं लावली आहेत, सागर मातेरे आणि वेदांत पाताडे. एक घणाघाती बॅटर तर दुसरा घणाघाती बॉलर. दोघेही आता जर्मनीला आहेत आणि या जर्मनीवरून आपल्या सामन्यांचा आनंद घेत आहेत. बघा, क्रिकेटची नाळ जी आहे ती कधीच तुटत नाही. बाळाची नाळ जन्मल्यानंतर कापली जाते, परंतु क्रिकेटची अशी ही नाळ आहे जी तुम्ही देशात राहा, परदेशात जा, परदेशातून आणखीन कुठे जा, ही क्रिकेटची नाळ कधी तुटत नाही मित्रांनो. तर या क्रिकेटसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण हे तुमच्या आमच्यातलाच खेळ आहे जो तुमच्या आमच्या मनाने तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्यासाठीच नेहमी जपून ठेवलाय. तर तिथे कोपऱ्याला जी मुलं जेव्हा जे खेळाडू फटाके वाजवत आहेत, आपल्याला विनंती आहे, तिथे इलेक्ट्रिक केबिन आहे, काही घडू शकतं, कृपया करून तिथे फटाके फोडायचे नाहीयेत. डेड बॉल. सिद्धेश पेडणेकर गोलंदाजीसाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुल टॉस चेंडू, त्यावर केलाय फुलटोल वसूल, मयुरेश पोकळे स्टाईल, षटकार. बॉल 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 द्यायचा आहे. दुसरा चेंडू मयुरेश पोकळे यांच्यासाठी, यावेळेला बाद केलाय मयुरेश पोकळे यांना आणि अमेय चौकेकर यावेळेला आलिंगन देताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजाला. मयुरेश पोकळे बॅटची इनसाइड एज लागून स्टंपला भेटलाय बॉल आणि यावेळेला मयुरेश पोकळेंना दिलाय पवेलियन मध्ये जाण्याचा कॉल.
बाद केलंय मयुरेश पोकळे यांना त्रिफळा चितच्या स्वरूपात. मयुरेश पोकळे बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 32. चौथा झटका, चौथा हादरा, 4 गडी बाद. तनिष घाडीगावकर एक न्यू कमर आहे, नवोदित खेळाडू आहे आणि ज्यांना या ठिकाणी चान्स मिळालाय. आता या चान्स वरती डान्स करतात का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 3.2 चा खेळ समाप्त झालाय. 32 धावा धावफलकावर. 3-2 आफ्टर 3.2 असं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पेडणेकर पाहायला मिळत आहेत. सिद्धेश पेडणेकर मोठी विकेट मिळवून दिली आहे. मयुरेश पोकळे यांना बाद केलंय. पुढचा चेंडू तनिष घाडीगावकर यांच्यासाठी असणाऱ्या फुलटॉसचा चेंडू होता. एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जात आहे. अक्षय शितूत स्वतः जबाबदारी उचलतील. जबाबदार कर्णधार जबाबदारी उचलायला तयार. जबाबदार नक्कीच आपल्या टीमची जबाबदारी या ठिकाणी घेतली आहे. बागडोर सांभाळली आहे आणि कशा प्रकारे आपल्या टीमच्या धावांच्या नौकेला या HPLच्या महासागरात वलवायचंय हे हा नावकरी फार चांगल्या प्रकारे जाणतो. गेल्या वर्षीची फायनल या दोघांच्या लक्षात आहे. आता मात्र मागे पुढे यष्ट्यांच्या मागे अमेय चौकेकर, यष्ट्यांच्या पुढे फलंदाजी करतायत अक्षय शितूत. 33 धावा धावफलकावर. 3.3 नंतर धावसंख्या 3-3 33. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. सिद्धेश पेडणेकर वेगवान चेंडू अक्षय शितूत यांनी पनिश केलंय त्याला डीप मिड विकेट मध्ये. एक धाव या ठिकाणी घेतली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेने धावफलक 34 वर येऊन पोहोचतोय. 3.4 नंतर 3-4. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या आहेत आपल्या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. वेगवान चेंडू आणि फटका चाललाय सीमारेषे पार. तनिष घाडीगावकर यांच्या बॅट मधून आलाय HPL षटकार. हा जिंकसम प्रीमियर लीग मधला या इनिंग्स मधला दुसरा षटकार. 2 फुलटॉस चेंडू आणि या 2 फुलटॉस वर 2 षटकार आलेत आतापर्यंत. एक मयुरेश पोकळे आणि एक न्यू कमर तनिष घाडीगावकरच्या बॅट मधून. वेगवान चेंडू आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय त्या चेंडूला. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचते 42. 16 धावांचं महागडं षटक या ठिकाणी संपलंय आणि आली आहे मयुरेश पोकळेची विकेट. 4 षटकांनंतर धावसंख्या 42. 4 गडी बाद. नक्कीच या रेडर्सचा 6 सीटर श्रेयस गुरव या ठिकाणी आलाय गोलंदाजीसाठी. पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने आले आहेत ते गोलंदाजी करण्यासाठी. अक्षय शितूत समोर. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केला जातोय. 1 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार येताना पाहायला मिळतोय अक्षय शितूत यांच्या बॅट मधून. आणि आता थोडी कानमंत्रणा करण्याची गरज. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. अक्षय शितूत अगदी हळूवारपणे चेंडू आला आणि त्याला अगदी सहजरित्या पाठवलं. म्हणजे जसं काय वॉर्मअप करायला आलेत अशा प्रकारचा हा चौकार होता. अगदी आरामात टोलावलं त्या चेंडूला. यावेळेला रिव्हर्सचा फटका येताना पाहायला मिळतोय. नॉट वेल कनेक्टेड शॉट.
चांगला कनेक्ट नाही झालाय बॅटला, परंतु एक वैविध्य दाखवण्याचा प्रयत्न बॅटिंग मध्ये, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने स्लॅश केलाय त्या चेंडूला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. देवर्ष परब याची चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या 48 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. देखील रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला अक्षय शितूत यांच्या बॅटमधून, परंतु आत्ता देखील एक धाव. चांगलं षटक हाताळलंय त्यानंतर. 4.4 नंतर धावसंख्या 49 वर येऊन पोहोचली आहे. 4 गडी बाद. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. 2 लिगल डिलिव्हरीच्या शोधात तनिष घाडीगावकर. एक षटकार ठोकलाय. वैयक्तिक जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 10 धावांवरती फलंदाजी करतोय तनिष. चांगला फटका येताना पाहायला मिळतोय यावेळेला तनिषच्या बॅटमधून. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणखीन एक धाव. आणि संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय 50 धावांवरती. टीम स्पार्टन स्पोर्ट्स अक्षय शितूत आणि तनिष गाडीगावकर ही नौका चांगल्या रीतीने सांभाळतायत. मयुरेश पोकळे यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. कॉन्ट्रीब्युशन आहे सिद्धार्थ वारंगचं. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय आणि चेंडू पार होईल सीमा. 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमा रेषे पार. येतोय 1 बाउन्स. चौकार. 4 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 54. 4 गडी बाद. या चकोर संघाला ज्यांनी घडवलं ते उत्तम डिचोलकर या ठिकाणी मैदानाच्या आत आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन यात सुरू असलेल्या फायनलचा आनंद घ्यायचा आहे. शेवटचं षटक या पहिल्या इनिंग्स मधलं टाकायला आले आहेत अंकित गावडे. चोपन्न धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पहिला चेंडू. व्हेरी फर्स्ट बॉल. चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. तनिष गाडीगावकरच्या बॅट मधून आलेला हा प्रहार. षटकार. 6 धावा. धावसंख्या 60 वरती येऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू अंकितचा. आणखीन एक फुल टॉस. यावेळेला मात्र फिल्डरच्या हातापर्यंत जाणार आहे चेंडू आणि अमेय चौकेकर यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 62 धावांवरती धावफलक. आमच्या या चकोर ग्रुप आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2024 ला मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. विघ्नार्था कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी मनीष बांबुळकर साहेब आणि त्याचसोबत रहिवासी शिवराम चव्हाण उर्फ नाना चव्हाण या दोघांचंही आम्ही चकोर ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आम्ही त्यांना विनंती करू की व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तिसरा चेंडू. यावेळेला अंकित यांनी पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला आणि चेंडू जाईल सीमारेषे पार.
तनिष गाडीगावकर आणखीन एक षटकार. सुरेख फटके येताना पाहायला मिळत आहेत अंकितच्या बॅट मधून आणि 8 चेंडू आणि 25 धावांची खेळी नाबाद. तनिष गाडीगावकर ऑन फायर. युवा टॅलेंट, नवे पर्व, युवा सर्व आणि या युवांवरती स्पार्टन टीमला आहे गर्व. 8 चेंडू आणि 25 धावांची नाबाद खेळी तनिष गाडीगावकर. यावेळेला देखील मोठा फटका आहे. आणखीन एक षटकार. तनिष गाडीगावकर ऐकत नाहीये, थांबत नाहीये. उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. आणि एका षटकात 3 षटकार मारलेला फलंदाज तनिष गाडीगावकर. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावर झाले आहेत. धाव संख्या 74 वर येऊन पोहोचली आहे. दोन चेंडू अजूनही शिल्लक अंकित गावडे यांच्या षटकातले. यावेळेला देखील समोर उडवलं चेंडूला, परंतु यावेळेला होतोय झेल. नक्कीच यावेळेचा देखील, परंतु 10 चेंडू 31 धावांची खेळी तनिष गाडीगावकर साठी एकदा जोरदार टाळ्या. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत असा हा खेळाडू आहे. जोरदार टाळ्या तनिष गाडीगावकर, प्लेयर टू वॉच आउट फॉर. 10 चेंडू 31 धावा तनिष गाडीगावकर. धाव संख्या 74 झाली आहे. 74. एक शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. शेवटचा चेंडू आहे आणि या षटकात किती धावा आलेत? शुभम आलेत, नवीन बॅटर शुभम शेट्टे. 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. अंकित भरपूर महागडं राहिले. लोअर फुलटॉस चेंडू, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आली आहे. डायरेक्ट हिट या ठिकाणी झाली आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. यावेळेला काय घडलंय? रनआउटच्या स्वरूपात आउट होतोय, म्हणजेच 76 6 गडी बाद असं समीकरण होतंय. 77 धावांचं लक्ष आहे. 36 चेंडू 77 धावा. रेडर्स या टीमला टू विन आहेत आणि त्याचं कारण म्हणजे तनिष 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 गाडीगावकर. 10 चेंडू 31 धावा. एक्स्ट्रा ऑर्डिनर प्लेयर या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला टीम स्पार्टन स्पोर्ट यांच्याकडून.
हॅलो, तर तयार आहात का या फायनल साठी? एकदा जोरदार टाळ्यांनी दोनही संघांना देऊया शुभेच्छा. फायनलचा मंच सजलाय आणि या ट्रॉफी साठी हा सामना रंगलाय. फायनल मॅच. शुभम शेट्टे टू अंकित गावडे. पहिलाच बॉल, वाईडचा बॉल, भरकटलेला, दिशाहीन. पहिली धाव जोडली जाते संघाच्या धावसंख्येत. अजूनही 76 धावांची गरज आहे. या फायनल मध्ये विजयी होण्यासाठी शुभम शेट्टे पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अंकित गावडे समोर. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला, एक धाव घेतली आहे आणि या एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पहिला चेंडू झालाय आणि या पहिल्या चेंडू नंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचते. 2 धावा आता धाव फलकावरती झाल्या आहेत. धावसंख्या 2. यावेळेला हलक्या हातांनी खेळलाय, जाऊ दिलाय बॉलला, रिस्पेक्ट दिली आहे बॉलला. डॉट बॉल. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा धावफलकावरती झाले आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि पोकळे, मयुरेश पोकळे यांचं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. शुभम शेट्टे चांगली गोलंदाजी, चांगलं यष्टीरक्षण मयुरेश पोकळे यांच्या माध्यमातून. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 2 आणि मॅसिव्ह सपोर्ट पाहायला मिळतोय या टीम साठी आपल्याला, स्पार्टन स्पोर्ट्स साठी. यावेळेला हलक्या हातांनी खेळलाय, एक धाव घेतली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 3. ज्या प्रकारे सचिन परब यांचं षटक चालू होतं त्याच प्रकारे हे षटक देखील सुरू आहे शुभम शेट्टेंचं. सर्वांना विनंती आहे, जे प्रेक्षक बाउंड्री लाईन वर बसले आहेत कृपया वरती बसायचंय. खाली कोणी पाय सोडायचा नाहीये. पुढचा चेंडू शुभम शेट्टे यांचा 5वा चेंडू. वेगवान चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय त्या चेंडूला. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर येऊन पोहोचतोय 4 या आकड्यावरती. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 4. रनरेट आवश्यक 12चा आणि रिक्वायर्ड आता वरती जाईल नक्कीच. या चेंडू नंतर मोठा फटका खेळावा लागेल या चेंडूवरती. यावेळेला मोठा फटका आलाय कोणाच्या बॅट मधून? अमित सातर्डेकर यांच्या बॅट मधून. चेंडू जाईल सीमारेषेपार. आलाय चौकार. 4 धावांचा फटका. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली आहे 8. बिनगडी बाद. अजूनही चेंडू उरले ते म्हणजे 30 आणि या 30 चेंडूंमध्ये 69 धावांची आवश्यकता. 13.8चा रिक्वायर्ड रन रेट. पुढचं षटक घेऊन आले स्वतः सिद्धार्थ वारंग. नक्कीच या ठिकाणी पाहायला लागेल कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. अक्षय शेतूत यांनी आमंत्रित केलंय बरेचसे हरहुन्नरी गोलंदाज. बॉलिंग अटॅक कडे जर पाहायचं झालं तर अक्षय शेतूत, शुभम शेट्टे, सिद्धार्थ वारंग, मयुरेश पोकळे, रुद्र देसाई असे बरेचसे हरहुन्नरी गोलंदाज आहेत या संघाकडे. यावेळेला जर पाहिलं तर बराचसा बाहेर चेंडू. वाईड बॉल सिद्धार्थ वारंग यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. वाईड बॉल आलाय. धावसंख्या 9 वर आली आहे. 9 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अंकित गावडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला.
यावेळेला हलक्या हातांनी खेळलाय चेंडूला, एक धाव घेतली आहे आणि बॉलरच्या पेसला यूज केलाय. यावेळेला 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता दुहेरी आकड्यात पोहोचतोय. 11 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचलाय. 1.1 नंतर धावसंख्या 1-1 11 वरती. सिद्धार्थ वारंग, अंकित गावडे पुन्हा एकदा त्यांच्या समोर आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होणार की मग सिद्धार्थ वारंग यांच्या षटकाला जाऊ दिलं जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. यावेळेला हलक्या हातांनी खेळलाय. पॉइंटचा फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि पॉइंटच्या फिल्डर कडून चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या 12 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 12. रिक्वायर्ड रन रेट कडे जर आपण पाहिलं तर 13.93 चा रिक्वायर्ड पाहायला मिळतोय आपल्याला रन रेट. शेवटच्या चेंडूवर एक चौकार आलेला मागच्या षटकाच्या, त्यानंतर मोठा फटका आला नाहीये. अमित सातर्डेकर ट्राय करणार का एखादा मोठा फटका या गोलंदाजा विरुद्ध, की मग या गोलंदाजाला डिफेन्सिव्ह अप्रोच. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पायांचा वेध घेतलाय चेंडूनं आणि नॉट आउटचा निर्णय पंचांनी या ठिकाणी दिलाय. डॉट बॉल नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमित सातर्डेकर यांच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न झाला. 1.3 षटकांनंतर धावसंख्या 12 वर येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. 27 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. 27 टू गो, 65 टू विन. यावेळेला देखील मोठा फटका आलाय. गॅप मध्ये आहे चेंडू. चेंडू निघून जाईल का सीमारेषे पार? हो, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. येतोय HPL चौकार. 4. 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1.4 षटकांनंतर धावसंख्या 16. रिक्वायर्ड रन रेट 14.8 चा आता. 26 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. या 26 चेंडूंमध्ये सिद्धार्थ वारंग पुन्हा एकदा सज्ज होत आहेत अमित सातर्डेकर यांच्यासाठी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. या ओव्हर मधला फील्ड थोडंसं बदलताना पाहायला मिळत आहे. तनिष डीप मिड विकेटला थोडंसं आता वरती बोलावलं जात आहे. तनिष यांच्या नक्कीच गेमला थोडंसं स्टॉप केलं जात आहे या ठिकाणी. तनिष गाडीगावकर पाहायला मिळत आहेत. शूलेस बांधतो तनिष गाडीगावकर यांना सरकवलं जात आहे डीप मिड विकेट जवळ. नक्कीच पुढचा चेंडू वेगवान चेंडू आहे आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय सुंदर साधर्म्य सूचकता पाहायला मिळाली. दोघांचं आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय या ठिकाणी. अंकित गावडे आणि अमित सातर्डेकर. ए आणि ए. 1 टू गो. 18 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. पाहायला लागणार आहे काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू सिद्धार्थ वारंग यांचा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि एकाच धावेवरती षटक आपलं संपवतील. 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 19 बिनगडी बाद. अजूनही 24 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 14.5 चा. धावसंख्या 19 वर येऊन पोहोचली आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. रुद्र देसाई, अमित सातर्डेकर त्यांच्या समोर असणार आहेत. पहिला चेंडू रुद्र. यावेळेला पहिला चेंडू हवेमध्ये गेलाय. किती लांबवर गेलाय हा पहिला चेंडू, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नो बॉल आहे. नो बॉल वरती आल्या आहेत 2 धावा. नो +2 = 3.
धाव संख्या आता येऊन पोहोचली आहे 22 वर आणि पुढचा चेंडू काय असणार आहे? फ्री हिटचा असणार आहे. फ्री हिट इज इक्वल्स टू बिग हिट. अमित सातार्डेकर यांना आमंत्रण आहे या फ्री हिटच्या चेंडूवर. पुढचा चेंडू रुद्र देसाई. धाव संख्या 22. यावेळेला फुल टॉस चेंडू, नो बॉल आणि या नो बॉल वर आलाय षटकार. HPL षटकार. धाव संख्या आता 29 वर येऊन पोहोचली आहे आणि फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. एक ओव्हरस्टेपिंगचा नो, एक हाईटचा नो, निराशाजनक गोलंदाजी, एकही चेंडू हाताळला नाहीये आणि 10 धावा आत्ताच खर्च केल्यात रुद्र देसाईनं. फायनलचं प्रेशर, फायनलचं दडपण पाहायला मिळतंय. धाव संख्या 29 वर येऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जिथे 19 होती तिथे 29 झाली आहे. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे रुद्र देसाई यांच्यासाठी. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला एक धाव नक्कीच घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाणार आहे. लेग बायच्या स्वरूपात या धावा येणार आहेत. एकाच चेंडूवरती 11 धावा खर्च केल्यात आतापर्यंत रुद्रनं. धाव संख्या 30 वर येऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. 23 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. आता रिक्वायर्ड रन रेट 12.26 चा आपल्याला पाहायला मिळतोय. रुद्र यांना अक्षय शितूत थोडीशी समजधारणा देताना पाहायला मिळत आहेत. अंकित गावडे आता त्यांच्या समोर असणार आहेत. रुद्र देसाई टू अंकित गावडे. 23 चेंडू 47 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाहीये. धाव संख्या 31 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंवर 2 धावा दिल्या आहेत आतापर्यंत. लीगल डिलिव्हरीजची आम्ही चर्चा करतोय. 2 चेंडूंमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत रुद्र देसाई यांनी. अमित सातार्डेकर आता असणार आहेत समोर. अमित सातार्डेकर चांगली फटकेबाजी केली आतापर्यंत अमित यांनी. यावेळेला मोठा फटका आलाय. किती लांबवर गेलाय? हो, फटका जाईल सीमारेषे पार. अमित सातार्डेकर यांचा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. हेलिकॉप्टरचं दर्शन. षटकार आणि वैयक्तिक 12 चेंडू 26 धावांवरती अमित सातार्डेकर. टीमची धावसंख्या 37 झाली आहे. 21 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. अमित सातार्डेकर आपल्या संघासाठी करून दाखवत आहेत. रिक्वायर्ड रन रेट 11.43 चा. 21 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. रुद्र देसाई पुन्हा एकदा येत आहेत. अमित सातार्डेकर आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या आहेत रुद्रने. यावेळेला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे क्विक मध्ये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील यावेळेला पूर्ण करण्यात आली आहे. धावफलक जर पाहिलं तर 39 वर येऊन पोहोचलाय. 20 चेंडू आणि 38 धावांची आता गरज असणार आहे. 20 चेंडूंवर 38 धावांची गरज असणार आहे. काय कायापालट झालाय या सामन्याचा. अमित सातार्डेकर. पुढचा चेंडू रुद्र देसाई त्यांच्यासाठी. यावेळेला देखील एक मोठा फटका आलाय आणि झेल सुटलाय. चौकार गेलाय. झेल सुटलाय आणि चौकार गेलाय. किती महागात पडू शकतो हा झेल अमित सातार्डेकर यांचा. स्वराज कुबल यांच्या हातामधून हा सुटलेला झेल. प्रेशर 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 दडपणाचं काम करतोय. धाव संख्या आता 43 वर. शेवटचा चेंडू किती लांबवर डिस्पॅच केलाय. झेल सुटलाय. सिद्धार्थ वारंग यांनी देखील झेल सोडलाय आणि मला असं वाटतंय की आज बॅटिंगला येताना हॅलो आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर 45 वर येऊन पोहोचली आहे. 45 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 10 चा रिक्वायर्ड रन रेट. आणि मला असं वाटतंय की अमित सातार्डेकर आज बॅटिंगला येताना बॅट नाही तर लक घेऊन आलेत. लगातार 2 कॅच सुटले आहेत.
हॅलो, जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंडळी. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. अमित सातार्डेकर यांचे सुटलेले 2 झेल. नवीन गोलंदाज अक्षय शितूत बॉलिंग मार्कवर आणि वैयक्तिक 15 चेंडू आणि 34 धावांवर नाबाद खेळतायत अमित सातार्डेकर. अंकित गावडे असणार आहेत समोर. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडूला एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? नाही. सिद्धार्थ वारंग यांच्या हातामध्ये आहे चेंडू. 46 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 17 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 46 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अमित सातार्डेकर आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर असणार आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि OUT. वैयक्तिकरित्या 16 चेंडू आणि 34 धावांची खेळी खेळून माघारी परततायत अमित सातार्डेकर. बघा, नवीन बॅटर सचिन आलेत. मैदानाच्या आतमध्ये हलक्या हातांनी खेळलाय. अंकित गावडे यांना स्ट्राईक वरती आणलंय. धावसंख्या आता 47 वर पोहोचेल. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 47. 3 चेंडू अगदी अचूक हाताळले. 3 लिगल डिलिव्हरी झालेत. एकही एक्स्ट्रा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च केला नाही. अक्षय शितूत का त्यांना आयकॉन केलंय याची परिभाषा सांगताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र डाऊन द लेग साइड बराचसा चेंडू होता. वाईड +1 म्हणजेच कॉमेंटेटर कर्स या ठिकाणी झालाय. धावसंख्या 49 वर येताना पाहायला मिळते आपल्याला. 3.3 षटकांनंतर धावसंख्या 49. 15 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11.2 चा रिक्वायर्ड रन रेट. RRR. अमित दादा बॅटिंग. अमित सातार्डेकर. यावेळेला नो बॉल आहे. नो बॉल आहे. फील्डचा नो बॉल आहे. लक्ष नव्हतं या ठिकाणी फिल्डिंग लावताना आणि त्याचमुळे नोचा रन मिळणार आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे आणि रेडर संघाचं या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावांवरती रेडर्स संघ. 15 चेंडू 27 धावांची गरज. पुढचा बॉल फ्री हिट. पंचांशी वाद घालायचा नाहीये. अक्षय शितूत फार गुणी खेळाडू आहेत आणि त्याच प्रकारचा गेम नेहमीच ते दाखवतात. नक्कीच फील्डवर कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाहीत. शांत माइंडनं खेळतात. हीच अक्षयची खासियत आहे. फ्री हिटचा चेंडू अक्षय शितूत टू सचिन परब. फ्री हिटचा बॉल. यावेळेला फ्री हिटच्या बॉल वरती गॅप मध्ये टाकलाय. त्या चेंडूला एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. लेट थ्रो आलाय. बराच लेट थ्रो आलाय. धावसंख्या आता 52 वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3.4 षटकांनंतर धावसंख्या 52. 14 चेंडू आणि 25 धावा आता धावफलकावरती झाले आहेत. धावसंख्या 52 वरती येऊन पोहोचली आहे. 14 चेंडू 25 धावांची गरज. पुढचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू अंकित गावडे यांच्यासाठी येताना. अंकित गावडे नॉन स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेला देखील एक चांगला फटका आलाय. गॅप मध्ये आहे फटका. किती दूरवर जाणार आहे फटका. 2 धावा घेतल्यात आणि फटका निघून जाईल सीमारेषे पार. सचिन परब यांची बॅट बोलते. आलाय गॅप मधून. 4 4 4 चौकार. धाव संख्या 56 वरती येऊन पोहोचली आहे. अक्षय शितूत यांचा देखील षटक महागडं राहिलाय. 5 चेंडूंमध्ये 11 धावा आल्या आहेत. एक गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. सचिन परब क्रीजवर आहेत. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. इथून पुढे मयुरेश पोकळे आणि स्वराज कुबल यांचा षटक राहत आहे. यावेळेला देखील एक चांगला फटका आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार नाहीये.
समजदारी या ठिकाणी दाखवली रुद्र देसाई यांनी. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली आहे 57. एक गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 10 धावांचा. नक्कीच ही मुंबापुरी, ही मुंबई क्रिकेटची पंढरी आहे आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये हे हाजी कसमचे क्रिकेटचे वारकरी आज क्रिकेटचा गजर करतायत. या हाजी कसम प्रीमियर लीग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. मयुरेश पोकळे ऑन हिज बॉलिंग मार्क. पहिला चेंडू सचिन परब यांच्यासाठी. 12 चेंडू 20 धावांची गरज. मयुरेश पोकळे टू सचिन परब. यावेळेला पहिला चेंडू गॅप मध्ये प्लेस केलाय. फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत आणि तो वर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या येऊन पोहोचते 59 वरती. 11 चेंडू 18 धावांची गरज. इथून पुढे मयुरेश पोकळे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या बॉलिंग मार्क वरती. सचिन परब यांच्यासाठी हा चेंडू पुढचा दुसरा. यावेळेला वाईड बॉल मयुरेश पोकळे यांच्या माध्यमातून. वाईड बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता 60 वर. 11 चेंडू 17 धावा. पुढचा चेंडू मयुरेशचा सचिन यांच्यासाठी. आणखीन एकदा यावेळेला मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. कमबॅक करतोय मयुरेश पोकळे. सुंदर गोलंदाजी. 10 चेंडू आणि 17 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. यावेळेला थोडंसं फील्ड मध्ये मंत्रणा करायला आले होते स्वराज कुबल आणि पुढे बोलावलं जात आहे राहुल वागदरे यांना. पुढे बोलावलं जात आहे फिल्डिंग साठी. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू मैदानातच राहिलेला. डॉट बॉल 1 रन या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. धावसंख्या 61 वर. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मयुरेश पोकळे यांनी 3 चेंडूंवर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या आहेत. एकच धाव एक्स्ट्रा दिली आतापर्यंत वाईडची. अंकित गावडे यांच्या समोर असणार आहेत आता मयुरेश पोकळे. मयुरेश पुढचा चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच फटका मैदानाच्या आतच राहिला. एकच धाव यावेळेला देखील मिळणार आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडूंवरती आता 5 धावा आलेत. धावसंख्या 62 वर येऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंवरती 5 धावा आल्यात मयुरेश यांच्या. मयुरेश आता सचिन साठी पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये रिव्ह्यू या ठिकाणी केला जाणार आहे. डिसिजन विल बी रिव्ह्यूड. OUT आउटचा निर्णय या ठिकाणी देण्यात आलाय आणि बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे. नवीन बॅटर अमेय चौकेकर मैदानाच्या आत येताना पाहायला मिळत आहेत. गरज आहे इथून पुढे ती म्हणजे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मयुरेश पोकळे काय सुंदर षटक हाताळलंय. केवळ आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत 5 चेंडूंमध्ये. 1 रनआउट स्वतःच घेतलाय स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. एकच एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे वाईडची. बघूया या चेंडूवरती लीगल डिलिव्हरी येते का. मयुरेश सचिन यांच्यासाठी पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 6 षटकार येताना पाहायला मिळतोय आपल्याला.
सचिन परब यांच्या बॅट मधून. आणि आता गणित बदललंय. धाव संख्या झाली आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68. 5 गडी बाद. अजूनही जर आपण पाहिलं 6 चेंडू 9 धावांची गरज. 9 धावांची गरज. 6 चेंडू शिल्लक. अमेय चौकेकर ऑन स्ट्राइक असणार आहेत. तनिष गाडीगावकर यांना आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजीसाठी स्वराज कुबल यांच्या जागी. स्वराज कुबल यांना षटक दिलं जात नाहीये. तनिष गाडीगावकर बॅटिंग मध्ये कमाल दाखवली आहे. बॉलिंग मध्ये जर कमाल दाखवली तर या मॅच मधला हिरो. 6 चेंडू आणि 9 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. अमेय चौकेकर आणि सचिन परब स्ट्रायकिंग आणि नॉन स्ट्रायकिंग रिस्पेक्टिव्हली. यष्ट्यांच्या मागे आता अक्षय शेतूत. यष्ट्यांच्या पुढे आता अमेय चौकेकर. 2 मित्र या मॅच पुरते वैरी झालेत. ट्रॉफी कोणाकडे जाणार. 6 चेंडू 9 धावांची गरज. धाव संख्या 68. 6 चेंडूंवर 9 धावांची गरज. तनिष गाडीगावकर पहिला चेंडू घेऊन येतोय अमेय चौकेकर यांच्यासाठी. यावेळेला पहिला चेंडू काय घडलंय या पहिल्या चेंडूवरती. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अमेय चौकेकर यांचा डॉट बॉल आलाय. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. तनिष गाडीगावकर सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. अमेय चौकेकर आता विचार चक्रात टाकलाय अमेय यांना. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. तनिष यांचा पुढचा चेंडू अमेय यांच्यासाठी. यावेळेला चांगला फटका खेळलाय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील प्राप्त होणार आहे. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या गेल्यात. आता 7 धावांची गरज आहे. उरले चेंडू 4. धाव संख्या 70 वर येऊन पोहोचली आहे. काय बोलू सुबोध गडसे. पुढचा चेंडू अमेय यांच्यासाठी. तनिष यावेळेला मोठा फटका खेळलाय. किती लांबवर गेलाय हा फटका याकडे सर्वांच्या नजरा आहेत. चांगली अडवणूक केली गेली आहे सिद्धार्थ वारंग यांच्या माध्यमातून. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत आणि रनआउट होत आहेत. काय घडलंय मैदानाच्या आत रिप्ले कडे आपण नक्कीच पाहू. चेंडू फार वरती गेला होता. काय घडलंय मैदानाच्या आत याकडे पाहायला लागणार आहे. अजूनही जर पाहिलं तर 2 धावा आल्या या चेंडूवर. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नक्कीच सागर मातेरे आणि वेदांत पाताडे यांचं नक्कीच हे स्वप्न होतं HPL जिंकायचं आणि ते स्वप्न अमेय चौकेकर पूर्ण करणार का. 3 चेंडू 5 धावांची गरज. पुढचा चेंडू तनिष सागवेकर नवीन बॅटर सिद्धेश पेडणेकर यांच्यासाठी घेऊन येताना पाहायला मिळणार आहेत. तनिष घाडीगावकर घेऊन येताना पाहायला मिळतात सिद्धेश पेडणेकर यांच्यासाठी. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत तनिष गाडीगावकर सिद्धेश पेडणेकर यांच्यासाठी. 3 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेला पायांवरती चेंडू आदळलाय आणि पायचीची अपील उचलून धरली आहे. OUT 2 चेंडू आणि 5 धावा. आदित्य राणे हा सामना पाहत असतील तर नक्कीच रिग्रेट करत असतील. 2 चेंडू आणि 5 धावांचा सामना. त्यांचा देखील सामना याच प्रकारचा झालेला क्वार्टर फायनलचा. 2 चेंडू आणि 5 धावांवरती ही फायनलची मॅच येऊन टेपली आहे. 6 हिटर श्रेयस गुरव याला आमंत्रित केलं जात आहे आता मैदानाच्या आतमध्ये. अमेय चौकेकर यांची काय कानमंत्रणा असणार आहे. का नॉन स्ट्राईक वर गेले. का स्ट्राईक ठेवली नाही स्वतःकडे अमेय चौकेकर यांनी असा प्रश्न स्वतःला विचारत असतील. 2 चेंडू 5 धावांची गरज. काय घडणार काय बिघडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 2 चेंडू 5 धावांची गरज. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं सरकवलं जात आहे.
श्रेयस गुरव यांच्यासाठी. तनिष गाडीगावकर घेऊन येत आहेत पुढचा चेंडू श्रेयस यांच्यासाठी. आणि कंपल्सरी चेसचा सामना असणार आहे याकडे लक्ष असू द्या. तनिष गाडीगावकर घेऊन येत आहेत पुढचा चेंडू श्रेयस साठी. यावेळेला चांगला फटका खेळला. एक धाव घेतली आहे पहिली जोरात, दुसरी धाव देखील घेतली आहे तितक्याच जोरात, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तितक्याच जोरात, परंतु आउट. नक्कीच 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. रनआउट होऊन नक्कीच माघारी परत आहेत. अमेय चौकेकर ऑन स्ट्राईक असणार आहेत या शेवटच्या चेंडूवरती. काय करणार अमेय चौकेकर याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. अमेय चौकेकर काय करणार. कंपल्सरी चेसचा हा सामना असणार आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असणार आहे. या एका चेंडूवर 3 धावांची गरज. देवर्ष परब नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावण्यासाठी पूर्णतः तयार. मित्रांनो, जरी HPL ची फायनल आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तनिष गाडीगावकर पहिल्या इनिंगचा हिरो. दुसऱ्या इनिंग मध्ये कमाल दाखवणार की मग अमेय आपला ट्रॉफी ड्रॉट तोडून या सामन्यामध्ये जिंकवणार. प्रश्न बरेच, उत्तर लपली आहेत या चेंडूच्या मागे. तनिष गाडीगावकर फायनल बॉलच्या आधी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तनिष गाडीगावकर टू अमेय चौकेकर. 1 चेंडू 3 धावांची गरज. यावेळेला मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. आणि बाद होत आहेत या ठिकाणी अमेय चौकेकर. आणि या फायनल मध्ये विजयी ठरलेला संघ ठरतोय स्पार्टन स्पोर्ट्स. अभिनंदन.